नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। फायनली शालन जी आहे ती डॅडींची वाट लावणार आहे। तर इकडे राजूच्या मदतीला प्रसाद म्हणजे कोण, तर प्रसाद सरनोबत हा येणार आहे आणि तो राजूचा जीव वाचवणार आहे। त्याचबरोबर रणरागिणी बनून राजूनेही गुंडांची तेवढीच धुलाई केलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे। अचानक एसटी बंद पडलेली असते आणि सगळे गावकरी उतरलेले असतात, एसटीतले मंडळी उतरलेले असतात आणि ते रस्त्याने चालत येत असतात। सूर्याने एका ठिकाणी विचारलेलं असतं, तेव्हा सूर्याला कळतं की एसटी तिथं बंद पडलेली आणि सगळी लोक उतरलेत आणि ती चालत गेलेली आहेत। मग राजू म्हणत असते की बरं झालं मी मधल्या रस्त्याने आली, पण एक गोष्ट घडलेली असते, ती म्हणजे राजू जेव्हा पुढे चालत आलेले असते तेव्हा मात्र जेव्हा राजू येत असते त्याच वेळी तिच्या मागं गुंड लागलेले असतात आणि ते गुंड म्हणजेच ते खूप वेळ तिच्या पाठीमागे लागलेले होते आणि तेच गुंड ते असतात। आता राजूला मदतीला तिथे येतो तो म्हणजे प्रसाद। तेव्हा राजू त्या गुंडांच्या डोळ्यात धूळ फेकते आणि तिथून पळ काढते। प्रसादने तिचा हात पकडलेला असतो आणि दोघंही एका गोडाऊनमध्ये जाऊन लपतात। तेव्हा मात्र प्रसादला ती म्हणते की थांबा इथे तुम्ही, मी बघून आली, ते आलेत का गेलेत ते, असं म्हणत राजू तिथून बाहेर पडते। तिथं ती गुंड आलेले नसतात आणि राजू पुढे येते, पुन्हा माघारी येते तर तिथे प्रसाद नसतो आणि तेवढ्यात ते गुंड तिथं पोहोचतात। राजू म्हणत असते की आता हे कुठं गेले, मला तर यांनी वाचून इथपर्यंत आणलं होतं, मग कुठं गेले, हा प्रश्न राजूला पडलेला असतो। आणि त्यासोबतच इकडे आता प्रसादची घरी वाट बघत असतात, का तर प्रसादचं लग्न लावायचं असतं आणि त्याचा साखरपुडा असतो, त्यासाठी सगळेजण वाट बघत असतात। मग प्रसादच्या आईला विचारलं जातं, तेव्हा मात्र ती म्हणत असते की हो, आणि इकडे ती मनातल्या मनात म्हणू लागते की काय आहे हे, अरे प्रसाद कुठे गेलास रे तू, ही माणसं काय आहेत तुला माहिती आहे ना, लवकर ये ना तू, असं म्हणत ती बोलत असते। परंतु प्रसाद मात्र कुठे गेलेला असतो त्याचा पत्ताच नसतो। या सगळ्यांना असं वाटत असतं की प्रसाद हा नक्की कुठे गेलेला आहे, त्याला तयार व्हायला एवढा वेळ का लागत आहे, हा प्रश्न पडलेला असतो। इकडे सूर्य आता राजूच्या मदतीला पोहोचलेला असतो, एका गुंडाची धुलाई करतो आणि सूर्या बाजूला शांत बसतो। तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की सूर्या तिथे बसलेला असतो। राजू म्हणत असते की अरे दादा बघ ना, ही लोक काय करतायत, मला वाचव मला वाचव। तेव्हा सूर्या म्हणत असतो की बघूया, कसं आहे माहिती आहे का, तुझ्यामध्ये दुर्गेचा अवतार आहे, आज तुझ्या रक्षणाची गरज आहे आणि त्यासाठी तुला हे सगळं करणं गरजेचं आहे, असं म्हणत सूर्या तिला बोलत असतो, तिला सांगत असतो की लढ तू, बघूया, मला बघायचं आहे तू काय करू शकतेस, असं म्हणत सूर्या आहे तो बोलत असतो। आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र सूर्याने आता ठरवलेलं असतं आणि एकच गोष्ट ठरवलेली असते आणि ती म्हणजे काहीही झालं तरीही या गुंडांची वाट राजूच लावणार आहे। आणि जी राजू धुलाई त्या गुंडांची करायला सुरुवात करते, अक्षरशः धक्का बसतो, जे बघेल त्याला धक्का बसेल। आणि इकडे प्रसाद मात्र घरी पोचलेला असतो, त्याला तयार करून आणलेलं असतं, सगळेजण वाट बघत असतात आणि प्रसादच्या हातामध्ये अंगठी दिली जाते आणि त्याला सांगितलं जातं की ही अंगठी घ्यायची आणि घालायची। आणि इकडे त्याची आई म्हणत असते, एकदा मी प्रसादला सांगते ना की काय झालेलं आहे, मला एकदा त्याच्याशी बोलू द्या, पण ही आजी मात्र ऐकायला तयार नसते। ती म्हणत असते तोंड बंद करायचं, त्याला काहीही बोलायचं नाही। आता प्रसाद आईला विचारतो, आई म्हणते घाल। तेव्हा तो जो शशिकांतचा भाऊ असतो तो म्हणू लागतो, जमतंय का नाही, का येऊ आम्ही मदतीला, असं म्हणत इकडे खूप मोठा गोंधळ सुरू झालेला असतो। आणि त्यासोबतच आता प्रसाद मग नाईलाज असतो, अंगठी घालतो आणि मग सगळेजण पाहू लागतात। आता लाडू वाटायला सांगितले जातात, तेव्हाही प्रसादच्या आईचं म्हणणं असतं की मला एकदा त्याच्याशी बोलू द्या। तेव्हा मात्र आजी तो लाडू घेते आणि त्याच्या आईच्या तोंडामध्ये कोंबते, अक्षरशः कोंबते आणि म्हणू लागते की तुम्ही फक्त खायला तोंड उघडायचं, बोलायला उघडायचं नाही, या भाषेमध्ये तिनं बोललेली असते। प्रसादच्या आईला वाईट वाटतं, पण आजी मात्र आता बेशुद्ध पडलेली असते, म्हणजे बरोबर आहे, दुसऱ्याच्या वाईटावर विटलेली असेल, दुसऱ्याच्या वाईटाचा विचार करत असेल तर त्या व्यक्तीचे असेच हाल झाले पाहिजेत, हे मात्र खरं आहे। आणि मग सगळेजण आजीसाहेब काय झालं, आजीसाहेब काय झालं तुम्हाला, आजीसाहेब काय झालं, म्हणून आता गोंधळ घालत लागलेले असतात। त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र आता डॅडींना दूध घेऊन तिथे आलेली असते, ती म्हणजे शालन। आणि शालन डॅडींना दूध देत असते। डॅडी म्हणत असतात, मला ना आज तुमचं काय कळना गेलं आहे, म्हणजे नक्की झालं आहे काय, असं ती विचारू लागतात। तेव्हा शालन म्हणत असते की तुळजा, ती बघा ना कशी बोलत असते, ती काय बोलत होती मला। डॅडी म्हणतात म्हणजे काय झालं, काय बोलत होती, तर ती म्हणत असते तुमच्याबद्दल खूप वाईट साईट बोलत होती, ती म्हणत होती की ही सगळी प्रॉपर्टी आहे ना डॅडीने लुबाडलेली आहे, ती सूर्याची आहे, त्याचबरोबर
इकडे आशा वहिनी आहेत ना, त्यांच्यावरही तुम्ही खोटे आरोप केलेले होते असं तिचं म्हणणं आहे. पण मी तिला सांगितलं काय पण बोलू नकोस तुझ्या वडिलाबद्दल. तेव्हा इकडे डॅडी म्हणतात की ही फाईल घ्या आणि डॅडीनी स्वतःच कागदपत्रांची जी फाईल आहे ती फाईल आता शालनच्या हातात दिलेली असते आणि तिला सांगितलेलं असतं की बघा वाचून. शालनला तर धक्का बसलेला असतो. शालन जेव्हा ती फाईल वाचायला घेते तेव्हा त्यातली कागदपत्रांमधली नावं बघते आणि ती खूपच टेन्शनमध्ये आलेली असते. इकडे पाहायला मिळतं की राजूला घेऊन सूर्या घरी आलेला असतो. सगळ्याजणी म्हणत असतात की दादा बरं झालं तू वेळेवर पोचलास, नाहीतर खूप अवघड झालं असतं. सूर्या म्हणत असतो कसं आहे माहिती आहे का, प्रत्येक वेळेस मीच तुमच्यासोबत असेल, तुमच्या मदतीला असेल असं नाही ना होणार. कधी कधी तुम्हालाही लढावं लागणार आहे असं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे सगळेजण तिथं असतात आणि दादा असं कधी होऊच शकत नाही असं धनू म्हणते. सूर्या म्हणत असतो उद्या सकाळी 6 वाजता तयार व्हा. जर तशी वेळ आलीच तर मी तुमच्यासोबत कायमस्वरूपी नसलो, माझी इच्छा आहे, मी माझ्या परीने सगळे प्रयत्न करणार आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, काहीही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्हाला तुमच्यासाठी लढता आलं पाहिजे, एवढं मात्र लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र आता डॅडींनी ती फाईल दाखवलेली असते आणि शालन मात्र ती जी फाईल आहे ती फाईल हातात घेते आणि तिला धक्का बसलेला असतो. ती म्हणत असते खरंच तुळजा म्हणत होती तेच खरं आहे, तुम्ही राक्षस आहात राक्षस असं म्हणत ती बोलायला सुरुवात करते. तेव्हा मात्र डॅडींना खूप राग आलेला असतो आणि डॅडी मात्र म्हणत असतात की काहीही झालं तरीही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ही संपत्ती हे सगळं जे लुबाडलेलं होतं त्याचा उपभोग मात्र सगळ्यांनी घेतलेला आहे. काहीही झालं तरीही तुम्हीही त्या सगळ्यामध्ये सामीलच होता. तुम्हालाही कधीच वाटलं नाही की हे सगळं जे काय आहे ते तुम्ही माघारी द्यावं. पण आता एक गोष्ट लक्षात ठेवा, याच्यात जहाल विष आहे आणि हे विष आम्ही देणार आहोत. आणि हे म्हणजे कसं आहे माहिती आहे का, हे विष घेतलं की 2च दिवसात माणूस तिथे राख होतो असं म्हणत डॅडी शालनला भीती घालत असतात. शालनला म्हणत असतात की तुम्ही सूर्याला फोन करून सांगणार आहात, त्याच्या आधी विचार करा. आता डॅडींनी हे विष आणलेलं असतं ते म्हणजे इकडे तेजूला देण्यासाठी. डॅडी शालनचा हात पकडतात आणि तिला घेऊन तेजूकडे जाऊ लागतात. त्यांचं असं म्हणणं असतं की बघा आम्ही काय करू शकतो. तेजूकडे तिला घेऊन येतात आणि तेजूकडे घेऊन आल्यानंतर तिथे म्हणत असतात की बघा ही तुमची भाची, हिच्या पोटामध्ये आमच्या घराण्याचा वारस वाढत आहे. मान्य हे आम्ही लुबाडलेलं आहे, पण हे आपल्याच लोकांसाठी आहे, तुमच्या लेकालाच याचा फायदा होणार आहे असं डॅडी बोलत असतात. आणि हे विष जेव्हा तिच्या पोटात जाईल तेव्हा काय होईल याचा विचार करा आणि तिच्या पोटातल्या बाळाचं असं म्हणत डॅडींनी आता शालनलाच धमकावलेलं असतं आणि डॅडी तिला बोलत असतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं झालेलं असतं तेव्हा मात्र आता डॅडीने तिला धमकावल्यामुळं शालन थोडी घाबरलेली असते. तर प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की शालन डॅडींना खूप बोलत असते आणि शेवटी रॉकेलचा डबा घेते आणि स्वतःच्या अंगावरती ओथायला लागलेली असते. आणि त्यानंतर शालन जी आहे ती डॅडींना बोलत असते, डॅडींना ऐकवत असते, डॅडींना म्हणत असते की मी तुम्हाला सोडणार नाही, मी चिठ्ठी लिहून ठेवलेली आहे आणि त्यात मी स्वतः एकटी मरणार नाही तर तुम्हाला घेऊन मरणार आहे. जेव्हा ती चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागेल तेव्हा काय कराल, तेव्हा जेलमध्ये जाण्याशिवाय तुमच्याकडे कोणताही पर्याय नाही, या भाषेमध्ये शालन बोलत असते. आणि आता डॅडींची मात्र वाट लागलेली आहे आणि शालन आता स्वतःला पेटवून घेत असते. डॅडी मात्र आता विचार करत असतात की हे सगळं काय झालेलं आहे. काहीही झालं तरीही शालनने आता ठरवलेलं आहे की या डॅडींना सुट्टी द्यायची नाही आणि ती म्हणत असते तुमचा खेळ खलास. इकडे तुळजा एकदम उठते आणि ती म्हणू लागते की सूर्य मला कळत नाही आहे, मला असं का वाटते की आई कोणत्या तरी अडचणीत आहे, आपल्याला आईच्या मदतीला गेलं पाहिजे असं ती सूर्याला बोलू लागते. कारण काहीही झालं तरीही तिला काळजी वाटत असते. सूर्या म्हणत असतो अगं तसं काही नाही आहे, आज दिवसभर एकत्र होता ना म्हणून वाटलं असेल. पण सूर्याच्या आणि त्याचबरोबर तुळजाच्या बरोबर लक्षात आलेलं असतं. पण सूर्या मात्र म्हणत असतो की नाही तसं काही नसेल. पण इकडे मात्र खरंच शालनच्या बाबतीत खूप वाईट घडत असतं आणि तिला मदतीची गरज असते. आता शालनने डॅडीचा तर खेळ खलास केलेला आहे आणि डॅडीला दाखवून दिलेला आहे की ती काय करू शकते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.